नमस्कार, मी उमा रेवणकर आपल्या मोगाच्या रांचीकुडमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आपल्यासमोर मॅजिक आणणाऱ्या चटण्यांची रेसिपी घेऊन येणार आहे आणि ते मॅजिक कसे हे आपल्याला रेसिपी पाहिल्यावर लगेचच कळेल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम सुकी हिरवी चटणी बनवण्याचे साहित्य पाहूया। 1 पेला कोथिंबीर, अर्धा पेला पुदिना, अर्धा पेला भाजलेले चणे, अर्धा इंच आले, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा भाजलेली धणा जिरा पावडर, अर्धा लहान चमचा हिंग आणि चवीपुरते काळे मीठ। सुकी चटणी बनवायच्या आधी कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून कोरडे म्हणजेच ड्राय करणे गरजेचे आहे आणि मिक्सीचं भांडं पण सुकं असायला पाहिजे। आता सगळे सुके इंग्रेडियंट्स घालूयात। त्यासाठी इकडे मी अर्धा पेला भाजलेले चणे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 मोठा चमचा भाजलेली धणा जिरा पावडर, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा लहान चमचा हिंग आणि चवीपुरते काळे मीठ घालून वाटून घेऊया। आता 1 पेला कोथिंबीर, अर्धा पेला पुदिना आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घालून वाटून घेऊया। इकडे आपण पाहू शकता चटणीचा कलर आणि सरसरीतपणा एकदम परफेक्ट झालेला आहे। तयार आहे स्वादिष्ट हिरवी सुकी चटणी। आता आपण ओली हिरवी चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 पेला कोथिंबीर, अर्धा पेला पुदिना, अर्धा पेला शेव किंवा पापडी किंवा फरसाण, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 मोठा चमचा साखर, अर्धा पेला दही आणि चवीपुरते काळे मीठ। तर मिक्सीच्या भांड्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 1 मोठा चमचा साखर आणि चवीपुरते काळे मीठ घालून वाटून घेऊया। आता 1 पेला कोथिंबीर, अर्धा पेला पुदिना, अर्धा पेला पापडी आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालूया। आता या स्टेजला आपण दही घालू शकता। चटणी एकदम क्रीमी आणि स्वादिष्ट बनते। पण जर आपल्याला चटणी 2 आठवडे टिकवायची असेल तर आपल्याला थंडगार पाणी किंवा बर्फच घालून वाटायला लागेल, कारण दही घातल्याने चटणी 2 ते 3 दिवसच टिकते। आता इकडे आपण पाहू शकता चटणीचा कलर मस्त परफेक्ट आलेला आहे। चटणीची कन्सिस्टन्सी अशीच ठेवून आपण पाहिजे असल्यास थोड्या चटणीत दही मिक्स करून क्रीमी चटणीचा स्वाद पण घेऊ शकता। आता आपण गोड चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 5 ते 6 खजूर, अर्धा पेला चिंच, अर्धा पेला किसलेले गूळ, 1 मोठा चमचा मिरची पावडर, 1 मोठा चमचा भाजलेली धणा जिरा पावडर, 4 लवंग आणि 4 काळी मिरी आणि चवीपुरते काळे मीठ। गोड चटणी बनवण्यासाठी इकडे आपण थोडी तयारी केलेली आहे। 5 ते 6 खजूर गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि अर्धा पेला चिंच पण गरम पाण्यात भिजवलेली आहे। आता आपण खजूरच्या बिया काढून घेऊयात। आता भिजवलेल्या चिंचेचा गर एका पातेल्यात काढून घेऊया। आता मिक्सीच्या भांड्यात भिजवलेले खजूर वाटून घेऊया। वरून थोडं थोडं भिजवलेलं पाणी घालून पुन्हा वाटूया। आता भाजलेलं लवंग मिरी, धणा जिरा पावडर आणि चवीपुरते काळे मीठ घालून पुन्हा फिरवूया। आता चिंचेचा गर काढलेल्या पातेल्यात मिक्सीमधलं वाटलेलं मिश्रण काढून घेऊया।
वरून एक मोठा चमचा लाल मिरची पावडर मिसळून घेऊया। आता गॅस लावूयात आणि अर्धा पेला गूळ घालून उकळी काढूया। उकळी आली की 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजवून घेऊया। इकडे मी चटणी आता थंड करून घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जरा जाडसर झाली आहे। तयार आहे स्वादिष्ट गोड चटणी। आता मी आपल्याला थोडी माहिती देणार आहे। ही हिरवी सुकी चटणी आपण चाटमध्ये घालू शकता, पुन्हा वेगवेगळ्या भजींवर पण घालू शकता किंवा सॉसमध्ये मिसळून वेगवेगळ्या पराठ्यांसोबत खाऊ शकता। गोड चटणी समोसा, दहीवडे आणि ढोकळा सोबत मस्त लागते। त्याचबरोबर हिरवी, ओली आणि सुकी चटणी पण सर्व करू शकता। हिरवी ओली चटणी आपण सँडविच, दहीवडे, पराठे आणि वेगवेगळी भजी बुडवून खाऊ शकता। टोमॅटो सॉस आणि हिरव्या ओल्या चटणीचं कॉम्बिनेशन परफेक्ट होतं। या तिन्ही चटण्या बनवून ठेवल्या की आपल्याला पटकन डिशेस बनवायला मदत होते। आता मी आपल्याला चटण्या स्टोअर कशा करायच्या ते सांगते। शक्यतो ओली चटणी स्टीलच्या आडव्या डब्यात ठेवायची, जेणेकरून ती फ्रीज झाल्यानंतरही आपल्याला थोडी थोडी काढून वापरता येते आणि चटणी जास्त दिवस टिकते। इकडे आपण पाहू शकता चटणी फ्रीज झाली आहे। आता आपण ती 5-10 मिनिटांसाठी पाण्यात ठेवूया। इकडे आपण पाहू शकता चटणी चारी बाजूनी मेल्ट झालेली आहे। आपल्याला पाहिजे तेवढी चटणी काढून राहिलेली लगेचच पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवायची, जेणेकरून ती जास्तीत जास्त दिवस टिकते। आहे ना नेहमीप्रमाणे एकदम सोपी रेसिपी। ही हिरवी ओली आणि सुकी चटणी आपण वेगवेगळ्या डिशेसमध्ये म्हणजे दहीवडे, भजी, पराठे किंवा चाटमध्ये शेवपुरी, दहीपुरी अशा सगळ्या डिशेसमध्ये घातल्यावर चव दुप्पट स्वादिष्ट होते। आणि गोड चटणी आपण समोसा, ढोकळा यात पण आणि वेगवेगळ्या डिशेसमध्ये पण वापरू शकता। मग आहे ना आपल्या डिशेसमध्ये स्वाद म्हणजे मॅजिक आणणाऱ्या चटण्या। चला तर मग या चटण्या बनवा आणि नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच सोप्या सोप्या रेसिपींसोबत। तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू।